हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी प्रोफेसर राज शिंदे आपणा सर्वांचे माझ्या राज सर केमिस्ट्री 69 या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत करतो. आज आपण सेशन 2 पाहणार आहोत. सेशन 2 जो आहे अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे, कारण सेशन फर्स्टमध्ये आपण MHTCET 2023 हे एक्झामिनेशनमध्ये इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री या टॉपिकवरती जे मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारले गेले होते ते क्वेश्चन्स आपण लास्ट सेशनमध्ये डिस्कशन केले आहेत. आता आजचा जो सेशन असणार आहे दॅट इज सेशन नंबर 2 की ज्याच्यामध्ये आपण MHTCET 2023 या वर्षी इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री हा जो काय टॉपिक आहे त्या टॉपिकवरती जे क्वेश्चन्स विचारले गेले आहेत पॉलिमरवरती ते आपण MHTCET मधले काय करणार आहोत पाहणार आहोत. सो लेट स्टार्ट टुडेज सेशन. महत्वाची गोष्ट, जे विद्यार्थी नवीन असतील, आजच चॅनल बघत असतील, त्या विद्यार्थ्यांचं सांगणं आहे की माझा जो राज सर केमिस्ट्री हा जो काही यूट्यूब चॅनल आहे तो यूट्यूबला जाऊन तुम्ही राज सर केमिस्ट्री 69 तुम्ही सर्च करा, चॅनल मिळेल तुम्हाला. तो चॅनलला तुम्ही काय करा, सगळ्यांनी सबस्क्राईब करा. त्याचबरोबर जे काही व्हिडिओज आहेत मी जे विद्यार्थ्यांसाठी दिलेले आहेत त्यांच्यासाठी काय केले ते व्हिडिओज काय करा, त्यांनी लाईक करा. व जे विद्यार्थी MHTCET नीट JEE एक्झामिनेशन ते तयार करतात त्या मुलांपर्यंत हा व्हिडिओ काय करा, पाठवा. ओके, चला तर आजचं सेशन विथ मी दॅट इज राज सर केमिस्ट्री. बघूया आपण कशा कशा पद्धतीचे क्वेश्चन्स त्यामध्ये विचारले गेलेले आहेत. ओके, चला फर्स्ट क्वेश्चन जो विचारला गेलेला आहे, फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, विच फ्रॉम फॉलोविंग पॉलिमर इज युज्ड टू ऑब्टेन टायर कॉर्ड्स. टायर कॉर्ड्स जे असतात ते टायर कॉर्ड्स तयार करण्यासाठी कोणत्या पॉलिमरचा यूज केला जातो असा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. आणि ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए दिला आहे नायलॉन 6 दिला आहे, ऑप्शन बी आहे पॉली ॲक्रिलोनायट्रिल दिला आहे, ऑप्शन सी आहे बेकलाइट आणि ऑप्शन डी आहे टिरलिन. तर असे 4 ऑप्शन्स आपल्या पुढे काय केले दिले गेलेले आहेत. आता यामध्ये जर आपण बघितलं तर तुमचं असं लक्षात येईल की एक महत्वाचं असं पॉलिमर आहे, त्याला आपण नायलॉन 6 म्हणतो. काय म्हणतो आपण? नायलॉन 6 आहे की जे पॉलिमर ई कॅप्रोलॅक्टम पासून काय केलं असं तयार झालेलं असतं, की ज्यामध्ये रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन प्रोसेसच्या माध्यमातून हे नायलॉन 6 आपण काय करतो, तयार करतो. की ज्याचा मेनली यूज जे टायर कॉर्ड्स असतात ते जनरली तयार करण्यासाठी यूज केले जातात, की ज्यांची टेन्साइल स्ट्रेंथ जास्त असते, म्हणजे त्याची जी असणारी लोड कॅरिंग कॅपॅसिटी जी आहे लोड कॅरिंग कॅपॅसिटी तुम्हाला जास्त पाहायला मिळते. ॲब्रेशन रेजिस्टंट म्हणजे त्याच्यावर ओरखडे वगैरे असे पडत नाहीत, त्याचबरोबर त्याचा टिकाऊपणा कसा असतो, जास्त असतो. तर अशा प्रकारचे जनरली पॉलिमर जे आहेत हे टायर कॉर्ड्स तयार करण्यासाठी यूज केला जातो. तो नायलॉन 6 इज द करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके, मल्टिपल चॉईस क्वेश्चन नंबर 2 विच इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आस्क्ड इन MHTCET 2023. आता काय विचारलं गेलंय बघा, याच्यामध्ये विचारलं काय गेलंय, आयडेंटिफाय थर्मोसेटिंग पॉलिमर फ्रॉम फॉलोविंग. आपल्याला खाली दिलेले पॉलिमर्स आहेत त्यापैकी थर्मोसेटिंग पॉलिमर कोणता आहे तो आपल्याला काय करायचा, आयडेंटिफाय करायचा आहे. यामध्ये जर आपण बघितलं तर मोस्टली थर्मोसेटिंग पॉलिमर जे असतात दे आर मेनली प्रिपेअर्ड बाय कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन प्रोसेस. कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन प्रोसेसच्या माध्यमातून ते काय केले तर तयार केले जात असतात. आणि त्यात दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की त्यामध्ये 2 डिफरंट मोनोमर्स काय केले जातात, यूज केले जात असतात. बघूया आपण थर्मोसेटिंग जे पॉलिमर आहे ते कोणत्या पर्टिक्युलर जे कोणते पॉलिमर्स दिलेत त्यापैकी तो त्याचं नेचर आपल्याला शो केले पाहायला मिळते. ऑप्शन ए दिला आहे युरिया फॉर्मल्डिहाइड रेझिन, ऑप्शन बी आहे पॉलिथिन, ऑप्शन सी आहे पॉलिस्टायरेन आणि ऑप्शन डी आहे पॉलिव्हिनाइल. तर 4 ऑप्शन्स आपल्या समोर काय केले दिलेले आहेत. तर आपल्या सर्वांना माहित आहे जस्ट लाईक बेकलाइट. बेकलाइट आपल्याला माहित आहे की बेकलाइट कशाला म्हणतो आपण, फिनॉल फॉर्मल्डिहाइड रेझिन जो क्रॉस लिंक्ड स्ट्रक्चर आहे त्याला आपण काय म्हणतो, फिनॉल फॉर्मल्डिहाइड रेझिन. जस्ट लाईक युरिया फॉर्मल्डिहाइड रेझिन हे जनरली आपण काय म्हणतो, इट इज वेल नोन फॉर थर्मोसेटिंग पॉलिमर्स. कारण हे असे प्रकारचे पॉलिमर्स आहेत की जे एकदा तयार झाल्यानंतर त्यांना परत आपण मेल्ट करू शकत नाही, त्यांना रिशेप देऊ शकत नाही. त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी आहेत की ज्यामध्ये आपण त्यांचा रियूज करू शकत नाही. त्यामुळे मोस्टली जे थर्मोसेटिंग आहेत
म्हणजे जे बनवताना आपण एकदाच बनवायचे, परत त्याचं दे कॅनॉट बी रिक्लेम्ड फ्रॉम वेस्ट. वेस्ट पासून आपण त्यांना रिक्लेम करता येत नाही, त्यांचा रियूज करता येत नाही. तर असे जे मोनोमर्स आहेत, असे जे मोनोमर्स पासून जनरली युरिया आणि फॉर्मल्डिहाइड याच्यापासून काय केला जातो, हा पॉलिमर काय केला जातो, तयार केला जातो. वी कॉल्ड ॲज युरिया फॉर्मल्डिहाइड रेझिन. सो ऑप्शन ए इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट वन. आता याच्यामध्ये जर बघितलं तर अजून एक महत्वाची गोष्ट बघा, असे ड्रम वगैरे असतात, बॅरल्स वगैरे आपण जनरली वेगळ्या पर्पजसाठी यूज करतो मोस्टली. तर हे सगळे जनरली बनवण्यासाठी युरिया फॉर्मल्डिहाइड रेझिनचा काय केला जातो, यूज केला जात असतो. त्यानंतर मल्टिपल चॉईस क्वेश्चन नंबर 3, थर्ड, दॅट इज विच फ्रॉम फॉलोइंग प्रॉपर्टीज इज नॉट एक्झिबिटेड बाय LDP. LDP जे आहे ही कोणती प्रॉपर्टी दाखवत नाही. ऑप्शन दिले बघा. ई ऑप्शन आहे इट इज क्रिस्टलाइन, बी आहे इट इज मॉइश्चर रेजिस्टंट, थर्ड आहे LDP फिल्म्स आर एक्स्ट्रीमली फ्लेक्झिबल, आणि लास्ट आहे इट इज पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. तर आपले हे जे प्रॉपर्टी आहेत हे जनरली आपण बघतो की दे आर रिलेटेड टू LDP, बट इट इज क्रिस्टलाइन ही जी प्रॉपर्टी आहे इट इज नॉट रिलेटेड टू LDP. LDP ची रिलेटेड प्रॉपर्टी नाही. सो आवर करेक्ट आन्सर इज ए, दॅट इज इट इज क्रिस्टलाइन इन नेचर. नेक्स्ट वन, दॅट इज मल्टिपल चॉईस क्वेश्चन नंबर 4. आता याच्यामध्ये काय दिलंय बघा, विच फ्रॉम फॉलोइंग पॉलिमर्स इज ऑब्टेन्ड फ्रॉम आयसोप्रीन. तुम्हाला खाली काय दिले, पॉलिमर दिलेलं आहे की जे आयसोप्रीन पासून काय केलं तर तयार केलं जात असतं. आता हे आयसोप्रीन जे आहे हे जनरली मोनोमर आहे की ज्यामध्ये ऍडिशन पॉलिमरायझेशन प्रोसेस होऊन त्यापासून आपण पॉलिमर तयार करतो. लक्षात घ्या ते पॉलिमर कोणतं आहे, तर त्यासाठी ऑप्शन बघूया. ऑप्शन ए आहे टेफ्लॉन, ऑप्शन बी आहे नॅचरल रबर, ऑप्शन सी आहे विस्कस रेयॉन, आणि लास्ट आहे क्युप्रा अमोनियम रेयॉन. तर आपल्या सर्वांना माहित आहे की नॅचरल रबर जे आहे इज द करेक्ट आन्सर बिकॉज इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज polyisoprene. It is also called as polyisoprene. So the correct answer of this question, that is option number B, we call it as natural rubber, because natural rubber is a high molecular mass linear polymer of 1,3-butadiene. तर हे 1,3-butadiene 2-methyl-1,3-butadiene हे स्ट्रक्चर पासून आपण काय करतो जनरली हे पॉलिमर्स तयार झाल्या पाहायला मिळते. लक्षात घ्या. आता यामध्ये जर बघितलं आपण तर नेक्स्ट क्वेश्चन जो आहे बघा, क्वेश्चन नंबर 5 दिलेला आहे आणि क्वेश्चन काय आहे, क्वेश्चन आहे नेम द ऍक्सिलरेटर युज्ड टू इंट्रोड्यूस नेटवर्क ऑफ क्रॉस लिंक इन इलेस्टोमर्स. म्हणजे इलेस्टोमर्स जे आपण तयार करतो ते इलेस्टोमर्स मध्ये एक नेटवर्क टाईपचे क्रॉस लिंक तयार करण्यासाठी कोणता ऍक्सिलरेटर वापरला जातो, कोणता सबस्टन्स आहे की जो ऍक्सिलरेट केल्यानंतर आपल्याला हे नेटवर्क क्रॉसलिंक स्ट्रक्चर इलेस्टोमर्स मध्ये तयार झालं पाहायला मिळतं. थोडासा वेगळ्या प्रकारचा क्वेश्चन विचारला गेला आहे. ऑप्शन ए आहे झिंक ब्युटाइल झॅन्थेट, ऑप्शन बी आहे झिंक इथाइल झॅन्थेट, ऑप्शन सी आहे झिंक ब्युटाइल स्टिअरेट, आणि ऑप्शन डी आहे झिंक प्रोपाइल झॅन्थेट. तर त्याचा करेक्ट आन्सर आहे हे लक्षात ठेवा सगळ्यांनी, ऑप्शन ए, दॅट इज झिंक ब्युटाइल झॅन्थेट हे करेक्ट ऑप्शन ऑफ द क्वेश्चन. सो नेक्स्ट वन, MCQ नंबर 6 काय विचारलं गेलं बघूया. विच अमॉंग द फॉलोइंग पेअर्स ऑफ पॉलिमर्स कंटेन बोथ मेंबर्स ॲज कोपॉलिमर्स. की ज्यामध्ये तुम्हाला कोपॉलिमर्स जे आहेत ते जनरली आपण काय शकतो यूज करू शकतो, म्हणजे ज्यामध्ये बोथ मेंबर ॲज अ कोपॉलिमर, दोन्ही पण कोपॉलिमर म्हणून त्यामध्ये ऍक्ट होत असतात. यामध्ये जर बघितलं आपण तर ऑप्शन ए आहे निओप्रीन अँड आयसोप्रीन, ऑप्शन बी आहे ऑर्लॉन अँड टेफ्लॉन, ऑप्शन सी आहे बेकलाइट आणि ऑर्लॉन, आणि लास्ट डी आहे SBR अँड PHBV. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर डी, दॅट इज SBR स्टायरीन ब्युटाडाइन रबर अँड फिनाइल अँड पॉलीहायड्रॉक्सी ब्युटेरेट को बीटा हायड्रॉक्सी व्हॅलेरेट. तर बोथ आर कोपॉलिमर अँड सच टॅबलेट्स. या टॅबलेट्स तुम्हाला माहित आहेत की आपण मेडिकलमध्ये वगैरे गेल्यानंतर ह्या टॅबलेट्स आपण घेतो, आणि हे जनरली जर बघितलं आपण तर PHBV पासून तयार केले जातात. दे आर इझिली डिसइंटिग्रेबल. त्याचबरोबर ज्या मिसाईल गन्स वगैरे ज्या असतात, ज्या फायर गन्स असतात त्याच्यामध्ये जनरली ह्या SBRचं
प्लॅस्टिक रबर काय केलं तर यूज केलं जात असतं. त्यामुळं करेक्ट आन्सर जे असणार आहे दॅट इज ऑप्शन नंबर डी, दॅट इज SBR अँड PHBV. त्यानंतर नेक्स्ट नंबर दॅट इज 7 नंबर. 7 नंबर काय विचारलं गेलं बघूया. 7 नंबर जे दिलेला आहे दॅट इज आयडेंटिफाय अ कोपॉलिमर फ्रॉम फॉलोविंग. खाली दिल्यापैकी कोपॉलिमर कोणता आहे. ऑप्शन ए आहे नॅचरल रबर, ऑप्शन बी आहे पॉलीप्रोपिलिन, ऑप्शन सी आहे PVC आणि ऑप्शन डी आहे टिरलिन. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की टिरलिन जे आहे हे टिरलिन इज अ कोपॉलिमर. टिरलिन एक कोपॉलिमर आहे जे आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे जे टॉवेल्स वगैरे जे असतात, बाथरूम टॉवेल्स वगैरे आपण यूज करतो, एकदम सॉफ्ट टच असतो, ते जनरली काय केले तर या टिरलिन पासून काय केले तर तयार केले जात असतात. बघूया नेक्स्ट नंबर 8. Which among the following statement is not true about high density polythene? तर हाय डेन्सिटी पॉलिथिनच्या रिलेटेड कोणतं जे स्टेटमेंट आहे ते ट्रू नाही असा क्वेश्चन विचारला गेला आहे. ऑप्शन आहे ऑप्शन नंबर ए दिलेला आहे. ऑप्शन नंबर ए जो आहे दॅट इज इट इज ऑब्टेन्ड फ्रॉम इथिन. इट इज ऑब्टेन्ड फ्रॉम इथिन. ऑप्शन बी आहे इट नीड्स हाय प्रेशर दॅट इज 1000 to 2000 atmosphere for synthesis. Third one that is polymerization occurs in presence of Ziegler-Natta catalyst. And last one that is melting point is higher than LDP. तर याच्यामध्ये बघितलं तर इट इज ऑब्टेन्ड फ्रॉम इथिन करेक्ट आहे. त्याचबरोबर मेल्टिंग पॉईंट इज हायर दॅन LDP ड्यू टू लिनियर स्ट्रक्चर इट इज करेक्ट आहे. त्याचबरोबर पॉलिमरायझेशन ऑकर्स इन प्रेझेन्स ऑफ Ziegler-Natta catalyst हे पण बरोबर आहे. सो जे ट्रू नाही अबाउट हाय डेन्सिटी दॅट इज इट नीड्स हाय प्रेशर दॅट इज 1000 to 2000 ॲटमॉस्फिअर फॉर सिंथेसिस. हा क्वेश्चन तुम्हाला त्यामध्ये काय केलं विचारला गेलेला आहे. सो दिस इज द करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट आहे 9 नंबर. विच फ्रॉम फॉलोविंग मोनोमर्स इज युज्ड टू प्रिपेअर थर्मोकॉल. आता खाली दिल्यापैकी जो सबस्टन्स आहे जो थर्मोकॉल इज अ पॉलिमर तो कोणत्या मोनोमर पासून तयार झालेला आहे असा क्वेश्चन आहे. ऑप्शन ए आहे बिसफेनाइल अँड ॲक्रिलामाइड, ऑप्शन बी आहे ॲक्रिलआमाइड, ऑप्शन सी आहे स्टायरीन आणि ऑप्शन डी आहे बुटाडाइन. तर सर्वांना माहिती असावं की थर्मोकॉल इज अ पॉलिमर आहे. एक थर्मल इन्सुलेटिंग मटेरियल म्हणून त्याचा यूज केला जातो. एक साऊंड प्रूफ मटेरियल म्हणून त्याचा यूज केला जातो. एक फायर प्रूफ मटेरियल म्हणून काय केला जातो यूज केला जातो. एक शॉक प्रूफ मटेरियल म्हणून त्याचा काय केला जातो यूज केला जातो. विच कॅन बी मेड फ्रॉम ए मोनोमर वी कॉल्ड ॲज स्टायरीन. तर हे लिक्विड स्टायरीन सोल्युशन घेतलं जातं आणि त्यामध्ये एअर ब्लोन करून आपण त्याच्यापासून थर्मोकॉल तयार करू शकतो. सो सी ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. दिस इज द थर्मोकॉल. 10 नंबर क्वेश्चन आहे बघा. आयडेंटिफाय बायोडिग्रेडेबल पॉलिमर फ्रॉम फॉलोविंग. आपल्याला बायोडिग्रेडेबल पॉलिमर कोणता आहे ते ओळखायचं आहे. ऑप्शन ए आहे नायलॉन 2, नायलॉन 6, ऑप्शन बी आहे नायलॉन 6, ऑप्शन सी आहे टिरलिन आणि ऑप्शन डी आहे नायलॉन 66. तर हे MHT CET 2023 क्वेश्चन विचारला गेला आहे. and we know that there are 3 examples of biodegradable polymer. First one that is PHBV, that is called as polyhydroxybutyrate co-beta hydroxyvalerate. Second one that is called as Destron. Second one कोणता आहे Destron. And third one that is nylon to nylon 6. In PHBV it contains ester linkage and in nylon to nylon 6 that is amide linkage is present. So correct option of this question is option number A, that is nylon to nylon 6. आता याच्यामध्ये आपण वेगवेगळे दोर बघतो, थ्रेड्स बघतो. हे सगळे थ्रेड्स जे असतात हे जनरली या पॉलिमर पासून तयार केले जात असतात. ही रिॲक्शन आहे की ज्यामध्ये ग्लायसिन आणि अॅमिनो कॅप्रोइक ऍसिड यापासून आपण नायलॉन टू नायलॉन 6 काय करू शकतो बनवू शकतो. ओके गाइज. तर अशा पद्धतीनं आजचा जो सेशन सेकंड होता त्याच्यामध्ये आपण 10 इम्पॉर्टंट MCQ जे MHT CET 2023 मध्ये विचारले गेले होते ते आपण आजच्या सेशनमध्ये त्याबद्दल डिस्कशन केलं आहे. जे क्वेश्चन्स तुम्हाला समज नसतील किंवा ज्या क्वेश्चन्सचं तुम्हाला अजून थोडंसं एक्सप्लेनेशन हवं असेल ते डेफिनेटली मला कमेंट सेशनमध्ये सांगा. आपण त्या संदर्भात त्याच्यामध्ये ॲडिशनल काय करू आपण इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करू.
ओके, तर अशा पद्धतीनं आजचा जो सेशन सेकंड आहे तो आपण इथे कंप्लीट केलेला आहे. सो थँक्यू व्हेरी मच गाइज टू वॉचिंग माय चॅनल अँड दोज हू आर नॉट सबस्क्राईब माय चॅनल, so I am requesting you to subscribe my channel and press like button for motivation. So thank you guys, have a nice day.